आपण कधी विचार केलाय का की ज्यावेळी चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होतं त्यावेळेची ऍक्युरेट टायमिंग आपल्या पंचांगामध्ये कशी काय दिलेली असते? आणि गंमत म्हणजे तेच सेम टायमिंग आपल्याला नासा सुद्धा देते. नासा ही जगातली सगळ्यात मोठी स्पेस ऑर्गनायझेशन आहे, ज्याची स्थापना झाली होती 29 जुलै 1958 रोजी अमेरिकेमध्ये. पण आपल्याकडे हजारो वर्षापासून चंद्रग्रहण व सूर्यग्रहण पाहण्याची पद्धत रूढ आहे. तर हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी फक्त पंचांग म्हणजे तिथी, वार, योग, नक्षत्र आणि करण या पाच गोष्टींचा गणिताचा अभ्यास करून अशी पद्धत आपल्याला बनवून दिलेली आहे, ज्याला आज आपण पंचांग, दिनशुद्धी म्हणून ओळखतो. फक्त त्याच्या आधारावरती जे टायमिंग निघून येतं ते टायमिंग आणि नासानं दिलेल्या टायमिंग मध्ये तासाचा सोडा, मिनिटाचा सोडा, सेकंदाचा सुद्धा फरक पडत नाही. ही ताकद आहे आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्माची. तर आपल्या धर्माकडे बघायचा आपला जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला बदलण्याची खरंच गरज आहे. कारण ज्ञानातून विज्ञान आलेलं आहे आणि आपला धर्म किंवा आपली परंपरा म्हणजे विज्ञानाचा एक अफाट स्रोत आहे. धन्यवाद. माझं नाव तेजस जोशी. मी बाय प्रोफेशन वास्तू कन्सल्टंट आणि ऍस्ट्रॉलॉजर आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मला लाईक करा, फॉलो करा व कमेंट सुद्धा नक्की करा. धन्यवाद.